नमस्कार मित्रांनो, संजय जांभेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम। आज आहे होळी, तर या होळीच्या निमित्ताने आज आमची आरोही या ठिकाणी सजलेली आहे, नवीन ड्रेस घातलेला आहे आणि या ठिकाणी आमच्या बिल्डिंगच्या खाली त्या ठिकाणी होळीचं सर्व काही तयार केलेलं आहे। आता घरात पण पुरणपोळी गोडधोड असं करणं चालू आहे। तर हे बघा आमची आरोही कशी सजलेली आहे, खूप छान दिसते। यू आर लुकिंग सो ब्युटिफुल आरोही। तर मित्रांनो, आता या ठिकाणी पोळ्याची तयारी चालू केलेली आहे आणि अगोदरच ही आमटी आहे बघा, आमटी आत्ताच केलेली आहे। आमटीला छान मस्त फोडणी मारून तयार आहे, चांगला सुगंध येतोय म्हणजे आत्ता उकळलेली। छान, खूप छान तर्री आली वरती आणि चांगला वास येतोय। भात केला का? हो, भात केलेला आहे। भात पण थोडासा तयार केलेला आहे। हां, आणि पापड तळते आणि पोळ्याला पापड तळून आणि पोळ्या। आता ह्या ठिकाणी हे वाटायचं आहे। हे काय पुरण आहे? हे पुरण आहे। आता हे पुरण वाटायचं आणि पोळ्या करायच्या। आज आहे होळी, होळीच्या निमित्ताने गोडधोड करत असतात। आणि आता ह्या ठिकाणी हे आहे गव्हाचं पीठ आहे आणि हे गव्हाचं पीठ मळून थोडंसं मऊ करून घेते, तेल पाणी लावून। बरोबर, तेल पाणी लावायचं, ते मऊ होतं म्हणजे पोळ्या करायला तयार होतात। चपाती करायचं वेगळं राहतं पीठ आणि पोळ्या करायचं वेगळं। बरोबर, चपात्या करण्याचं पीठ वेगळं असतं आणि पोळ्या करण्याचं पीठ हे वेगळं असतं। तर पोळ्या ह्या अतिशय खुल्या व्हाव्या लागतात। तर बघूया आज पोळ्या कशा होतात ते, त्याची आपण रेसिपी बघूया। आता हे पुरणाचं, हे जे पुरण आहे तर हे वाटून घेऊया एकदा आणि ह्याच्यामध्ये वाटून घेऊया। वाटून झालं की मग पोळ्या करणं सुरू होईल। मित्रांनो, आता ह्या ठिकाणी हे मी पुरण वाटतोय। हे आहे आपला तांब्या आहे आणि तांब्याच्या बुडाने या ठिकाणी हे जे पुरण आहे, पुरण आता या ठिकाणी मी असं बारीक करतोय। हे चाळणे आहे, चाळणे आणि खाली पातेलं आहे। तर पातेल्यामध्ये असं हे अशा ठिकाणी वाटलं की खाली ह्या जाळीतनं खाली ते सर्व बारीक बारीक असं पुरण खाली पडणार। तर करूया आता। मजा वाटते का? थोडं जास्त नाही आहे, थोडंसं आहे। आमच्या फक्त 2.5 माणसांचं हे पुरणपोळ्या मला करायचे, तर तेवढंच आम्ही मापाचं हे पुरण घेतलेलं आहे। तर गावाकडे खरी मजा येते, हो की नाही? पुरणपोळी बनवायला, पुरणपोळी खायला त्या ठिकाणची मजा काही औरच आहे। तर ह्या ठिकाणी सिटीमध्ये खूप लिमिटेड लोक असतात आणि सर्व काही म्हणजे एकमेकाला बोलणं देखील कमी असतं सिटीमध्ये। तरी पण लोक एकत्र येऊन काही ठिकाणी हा सण साजरा करतात होळीचा। आणि खेडेगावातलं कसं असतं, त्या ठिकाणी गावातले सर्वजण एकत्र येतात, एकमेकाला गप्पा टप्पा मारता मारता हा सण साजरा करतात, होळी पेटवतात, होळीची पूजा करतात। मित्रांनो, पूजा करता काही पापड या ठिकाणी तळणं चालू आहे। आम्ही सकाळीच हे बटाट्याचे हे पापड केलं होतं आणि ते तळलेलं आहे। ते खूपच छान दिसतंय, गव्हाची कुरवडे आणि हे गव्हाच्या कुरवड्या आणि तळतोय आणि हे वेपर्स आहेत। तर आम्ही जितकी रेसिपी आम्ही दाखवली होती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, ते सर्व पापड या ठिकाणी तळलेले आहेत, ते खास पूजा करता तळलेले आहेत। आणि आता नैवेद्य चालू आहे आणि आता नैवेद्य बनवणं सध्या सुरू आहे। प्रत्येक गावामध्ये पोळ्या करण्याची सर्वांची प्रथा वेगळी असते। बघा, आता ह्याला गोल केलं आणि आता गोल नंतर ह्या गोल अशा मेनकापडाच्या वरती ह्या मेनकापड करता येते, पेपरवरती बनवता येते, पेपरवर देखील पोळ्या करतात मित्रांनो। हे बघा ह्या ठिकाणी आता हे ह्याच्यावरती टाकतात। आपला हा देशी जुगाड आहे। इंडियाचे लोक काय करतात? आरू कोण चाललेस तू? पापड खातेस? खा बेटा। आता ह्या ठिकाणी चालू आहे हे पोळ्या लाटणं। बरोबर ते मेनकापडाचा गोल आकार एवढीच ही पोळी आता एवढी पसरणार, लाटण्यात येणार। बरं,
छान. झाले बघा गोल. या लाटण्याने त्याला बरोबर तेवढ्याच आकारापर्यंत नेऊन गोल केलेला आहे. छोटी मोठी आपल्याला जशी आवडते तशी करायची. झाले ताई. आणि आता ही पोळी या तव्याच्या वरती टाकणार आहेत. आणि ह्या ठिकाणी पापडे तळून झालेली आहेत. तेल या ठिकाणी पापड यूज आहेत. थोडंसं तेल टाकून घ्यायचं. थोडं तेल टाकायचं तव्याच्या वरती आणि ही पोळी त्याच्यावरती अलगद अशी पलटी करायची आणि वरचं नेमक्याकडे बाजूला काढायचं. तर अशा प्रकारे देशी जुगाड असलेली ही पोळी तुम्ही बघू शकाल. तुमच्याकडे देखील कशा पोळ्या करतात ते पण नक्की जरा सांगा मित्रांनो. थोडंसं पीठ घ्यायचं. त्याला छान अशी करून घ्यायचं. आणि पोळी तळलेलं तेल आहे. आता वरून देखील ह्याला तेल टाकायचं जेणेकरून वरचा जो पांढरा भाग आहे तो सुद्धा चांगला खालचं शेकत आले की पलटी. हा तो पण चांगला शेकून निघेल. हे बघा खूप छान वरचा भाग चांगला शेकलेला आहे. आता हा तो भाग खाली गेलाय तो आता असा होईल. नंतर पोळी ही आपोआप फुगेल. हे बघा पोळी आता हळूहळू फुगत आहे. बघा हे बघा पोळी फुगत आहे. तर पोळी अशी फुगली पाहिजे. या साईडला पण फुगत आहे. पोळी फुगल्याशिवाय पोळीला अर्थ राहत नाही खरंच. बघा पोळी कशी फुगते. पोळी बघा रेणुका आता पुरण भरत आहे. हे बघा पोळी कशा प्रकारे पोचली बघा. अरे वा वा छान 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 छान. व्हेरी गुड व्हेरी गुड. हे बघा खूपच छान पडली बघा. हे बघा आता पलटी करूया. वा 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 छान छान. आता याला परत फोल्ड करायचं. असं फोल्ड करून शेकून घ्यायचे. फोल्ड करून पुन्हा ह्या दोन्ही साईडने शेकून घ्यायचं. बघा फुगत आहे. तर अशा प्रकारे ही पोळी चांगली भाजून निघते, चांगली तयार होते आणि पोळी तर या ठिकाणी तयार झालेली आहे. काढता फोटो बघितलंच नाही. तू बस इकडं. मित्रांनो आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहताय की होळीची पूर्णपणे तयारी झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी लाकडे लावून झालेले आहेत आणि गोवऱ्या वगैरे खूपच छान सर्व लावून झालेलं आहे आणि त्याच्या बाजूने खूपच सुंदर अशी रांगोळी देखील काढलेली आहे. आणि या ठिकाणी सर्व महिला आता पूजा करण्याकरता येऊन थांबलेल्या आहेत आणि प्रत्येकजण या ठिकाणी पूजा करण्यासाठी वेटिंगमध्ये आहे. सर्व आजूबाजूचे मित्र मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि आता एक एक जण या ठिकाणी पुढे जाऊन पूजा करून आपलं नैवेद्य देत आहे आणि पाय पडून बाजूला होत आहे. तर आता हे सर्वजण आता एक एक जण पुढे येत आहेत, पूर्ण करत आहेत आणि आता हे पूर्ण झालं की आता ह्या ठिकाणी आता होळी पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु होळी काही पेटत नाही आहे. बहुतेक गवऱ्या थोड्याशा किंचितशा ओल्या असतील किंवा लाकडे थोडेसे ओले असतील. प्रयत्न चालू आहे. आता सर्वजण या ठिकाणी कागद आणून होळी पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे बघा आमच्या आरोही गुलाबी रंगाचा ड्रेस आहे, इकडून तिकडेही फिरत आहे. तर आता आम्ही तिघे चौघे होऊन त्या ठिकाणी ही होळी पेटवण्याचा प्रयत्न करतोय आणि अखेर होळी पेटलेली आहे. आणि आता आमची आरोही आणि दीदी या ठिकाणी तांब्याने 5 फेरे असं हे गोल पाणी घालत आहेत आणि मनापासून या ठिकाणी प्रत्येकाने मनोभावना व्यक्त केलेली आहे की आपला राग द्वेष सर्व काही होळीमध्ये जळून जावं आणि नवीन विचारासह नवीन गोष्टी सर्व सह पुन्हा जीवनाला सुरुवात हो. असं हे होळीचं हे महत्त्व आहे. होळीच्या अनेक काही गोष्टी आहेत, वेगवेगळ्या काही गोष्टी पण आहेत, परंतु सध्याला एवढंच या ठिकाणी मला मी सांगू इच्छितो की होळीमध्ये आपल्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत, रागद्वेष वगैरे ह्याच्यामध्ये आजच्या दिवशी आपण त्या दहन करायच्या आणि चांगल्या गोष्टीची सुरुवात करायची. तर अशा प्रकारे हा
आता ही होळी पेटलेली आहे, तुम्ही पाहताय. जमतंय जमत आणि उद्या आणि सर्वजण या ठिकाणी थांबलेले आहेत, बघत आहेत. एक जण तरी करा. मित्र हो, तुमच्याकडे होळी कशी होते किंवा काय काय होतं तुम्ही नक्कीच या ठिकाणी कमेंट्स करून सांगा. आता त्या ठिकाणी एक नारळ याच्यामध्ये टाकण्यात आला आहे या होळीमध्ये, तर तोही आता या ठिकाणी भाजून निघेल. ते खूपच छान टेस्टी लागतं आणि नारळ टाकावा असं म्हणतात. तर बरेच जण आपापल्या सोयीने 1, 2, 3, 4 नारळ आतमध्ये टाकत असतात. आणि आता या ठिकाणी दीदी ही कोणाचं नाव नाही. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आजच्या या होळी पूजा झालेली आहे आणि सर्व काय आता झालेलं आहे. पोळ्या पण करून झालेल्या, उर्वरित राहिलेल्या पोळ्या पण करून झालेल्या आहेत. तर मित्रांनो, या ब्लॉगला आपण जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत आम्ही नवीन कंटेंट्स आणू आणि नवीन असे काही इन्फॉर्मेशन आणू की ज्यामुळे तुम्ही नेहमी आनंदी व्हाल, खुश व्हाल. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आनंदी राहा आणि आरोग्याची काळजी घ्या आणि वाहने जपून चालवा. म्हणजे तोपर्यंत सर्वांना बाय बाय करा. बाय, भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.